नमस्कार, मी तृप्ती पालकर. बातमी बळीराजाची या कृषी विषयक बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वर्धा जिल्ह्यामधल्या कारंजा तालुक्यामध्ये अनेक गावांना गारपीट, वादळी वारा, अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसलाय. यामध्ये संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात. या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. कारंजा तालुक्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं. हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आता सध्या चिंतेत पडलेले आहेत. याबाबत शेतकऱ्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांची माहिती, तुमच्या शेतात काय नुकसान झालं आहे, काय सांगाल? माझ्या शेतामध्ये संत्र्याचे झाडं उमडून पडले आणि संत्र्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि तसंच तिकडे बाजूला माझं शेत आहे, त्या शेतामध्ये चनासुद्धा नुकसान झालेलं आहे. आणि तेही नुकसान असं झालेलं आहे की म्हणजे संत्र्याचं तर एवढं भयानक नुकसान झालेलं आहे की झाडंसुद्धा उभळून पडले आणि मालाचं खूप गळलेलं आहे. आणि त्याच्यामुळं चण्याचंही तसं. म्हणून माझी अशी विनंती आहे की यांचे त्वरित पंचनामे करून आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई मिळावं. चना आणि गहू पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. तसेच माझे 7 एकर धावडी एरियामध्ये शेत आहे, तिथे संत्र्याचं आणि चण्याचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास 1.5 टन माल गळलेला आहे आणि गहू पूर्ण असा जमीनदोस्त होऊन गेलेला आहे. कृषी सहाय्यकाला फोन केला होता, त्यांनी सांगितलं का आम्ही येऊ म्हणून, पण आले नाही अजून. कॅमेरामॅन गौरवसह भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर 2च दिवसामध्ये 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहील अशी घोषणा सरकारने केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी. कांदा निर्याती संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अमोल कोल्हे आहेत. हा पूर्णपणे फसवा निर्णय, हा एकतर पश्चात बुद्धीनं घेतलेला निर्णय होता आणि त्यातही एक जी कुजबूज कानावर येत होती ती फार दुर्दैवी होती. ती म्हणजे सौराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हा निर्णय घेतला जाईल का अशी एक गोष्ट होती. आणि ठराविक काही देशांनाच हा कांदा निर्यात केला जाणार अशी गोष्ट होती. त्यामुळे सरकारचा जरी निर्णय असला तरी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर हा निर्णय नसणं हे आणखी जास्त दुर्दैवी आहे. आणि हे होत असताना जर आपण निर्णय बघितला तर 31 मार्चपर्यंत ही निर्यात बंदी तशीच कायम राहणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षातले जे मोठे मोठे नेते आहेत हे ऑफिशियल ज्यांनी ट्विट करून सरकारचं अभिनंदन केलं त्यांनी आता या निर्णयाची जबाबदारीसुद्धा घ्यावी की सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे वाटोळं अक्षरशः सरकारनं केलेलं आहे हे जर आपण पाहिलं तर आता 31 मार्चपर्यंत ही निर्यात बंदी राहिली तर सर्वसाधारणपणे कांद्याचे बाजारभाव मार्च महिन्यानंतर हे पडलेले असतात. आणि जरी निर्यात बंदी उठवली तर हे सरकार ढोल पिटणार की आम्ही निर्यात बंदी उठवली, पण त्यावेळी कांद्याचे भाव हे पुन्हा 40-45 रुपयाचे होणार नाहीत. त्यामुळे जेव्हा 40-45 रुपयाचे कांद्याचे बाजारभाव होते तेव्हा संपूर्णपणे या सरकारनं ही निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं आहे. आणि आता 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी तशीच आहे ही गोष्ट समोर आली आहे, जेणेकरून ही गोष्ट स्पष्ट होते की मोदी सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं पाप करत आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, जी कांदा जी निर्यात आहे त्या संदर्भातलं जे वक्तव्य आहे ते देखील अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सायदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, जुन्नर, पुणे. कोकणातील बागायतदार पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे काल आणि आज दाट धुकं पडल्यामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेमध्ये सापडलाय. आंबा आणि काजू झाडांना फळधारण सुरू झाली असली तरी मागील महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलकिडीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे फळं काळी पडून खाली पडतायत. मोहर टिकून राहण्यासाठी आंबा आणि काजूच्या झाडांना औषधांची फवारणी केली जाते, पण बागायतदारांना सुद्धा त्यांची मेहनत वाया घालायचं दिसून आलंय. धुक्यामुळे जरा परिणाम खूप झाला. आंबावरही झाला, काजूवरही झाला, काय मोहर विलाला तर काळपट झाला आणि जरा फळातही फरक पडलो. असं सगळं नैसर्गिक सगळं वातावरणामुळे सगळं बाद होतं. सरकारने आमका काहीतरी मदत करू होई. याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबायची. मात्र या बुलेटिन विषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर 9619026483 या क्रमांकावरती तुमचा प्रश्न अगदी थोडक्यामध्ये आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. यानंतर बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. नमस्कार.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.